नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशी फरसबीची भाजी करणार आहोत. सुकी भाजी करणार आहोत. टिफिन रेसिपी खायला खूप छान लागते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. तर मी काय केलं आहे, फरसबी घेतली आहे अर्धा किलो. त्याला स्वच्छ धुतली आणि अशी मी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि जी फरसबी जून होती ना, मोठी जाड अशी, त्याचे मी असे दाणे काढून घेतलेले आहेत. हे बघा, काही फरसबी ना थोड्या जून होत्या म्हणून मी त्याचे असे दाणे काढून घेतलेले आहेत. आणि बाकीची मी फरसबी बारीक अशी चिरून घेतलेली आहे. ही बघा. आणि मी फक्त ना फरसबीची भाजी करणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये बटाटे पण टाकू शकता. 1 ते 2 बटाटे घ्यायचे, स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मग ते तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. पण आता फक्त मी फरसबीचीच भाजी करते आहे. तर चला आता आपण गॅसकडे जाऊया. तर आता फरसबीची सुकी भाजी करण्यासाठी मी काय केलं आहे, कढईमध्ये हे 2 ते 3 चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही कमी जास्त पण करू शकता. तेल गरम झालं ना, आपल्याला हे मोहरी ॲड करायची आहे. मोहरीला ना छान अशी तडतडू द्यायची. हे बघा, मोहरी छान अशी फुटली ना की मग आपल्याला जिरं ॲड करायचं आहे. कढीपत्ता ॲड केलेला आहे. आणि हे 4 ते 5 लसणीच्या पाकळ्या आहेत, त्या मी घेतलेल्या आहेत. तुमच्याकडे आलं असेल ना तर आलं पण तुम्ही वापरू शकता. हिंग घेतलेलं आहे. पावसाळ्यामध्ये ना जिरं, राई, हिंग, लसूण आणि आलं ह्याचा वापर आपल्या भाजीमध्ये, रोजच्या भाजी डाळ भाजीमध्ये नक्की करायचा. हे बघा, लसूण छान असं ब्राऊन झालं ना, लसूण असं सोनेरी झालं ना की आपल्याला हे कांदा ॲड करायचा आहे. मी हा 2 मोठी साईजचा कांदा घेतलेला आहे. तुम्हाला जर बटाटा ॲड करायचा असेल ना तर हे तुम्ही बटाटा बारीक चिरून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. ह्या भाजीला ना कांदा थोडा जास्त असला ना तर खूपच छान चव लागते. कांदा ना आपल्याला हलकासा सोनेरी रंगापर्यंत परतून घ्यायचा आहे. झाकण ठेवून अर्धा मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. झाकण उघडून बघूयात आपण. कांदा आपला हलकासा गुलाबी झालेला आहे. आता आपण ही भाजी ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे. व्यवस्थित आपल्याला ही भाजी आपण ढवळून घेऊया. आता आपण झाकण ठेवूया आणि ह्या झाकणावर आपल्याला पाणी टाकायचं आहे. झाकणावर पाणी टाकून भाजी छान अशी मंद गॅसवरती 2 मिनिट आपल्याला शिजवून घेऊया. मध्ये मध्ये आपल्याला ढवळत राहायचं आहे. आपण ना वाफेवर भाजी शिजवतो आहे ना, म्हणून काय करायचं आहे, मध्ये मध्ये आपल्याला अशी भाजी झाकण काढायचं आणि भाजी अशी ढवळत राहायची आहे. जर तुम्हाला वाटलं ना की भाजी खाली चिकटते आहे, जळते आहे, तर काय करायचं, आपण जे हे गरम पाणी ठेवलं ना त्यातलंच थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे. आता 2 मिनिटाने आपल्याला झाकण उघडायचं आहे. मध्ये 1 मिनिटाने झाकण उघडून मी ढवळून घेतलं होती भाजी. आता आपल्याला ह्याच्यामध्ये स्वादाप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड करून व्यवस्थित परत आपल्याला छान अशी ढवळून घ्यायची आहे. हे बघा, मीठ ॲड करून मी व्यवस्थित भाजी ही ढवळून घेतलेली आहे. आता जर खाली भाजी चिकटते आहे ना तर मी काय करते, हे गरम पाणी आहे, फक्त 1 चमचा मी ॲड केलेला आहे. आता परत झाकण ठेवायचं आणि छान अशी 2 मिनिटभर भाजी शिजवून घ्यायची आहे. आता आपण झाकण परत काढूया. 2 मिनिटाने झाकण काढलंय. हे बघा, मीठ टाकल्यावर आपली भाजी छान अशी व्यवस्थित शिजली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले करायचे आहेत. पाव चमचा मी हळद पावडर ॲड केलेली आहे. लाल मिरची पावडर अर्धा चमचा, गरम मसाला पावडर,
आणि हे किचन किंग मसाला पावडर, थोडीशी धना जिरा पावडर. आपल्या घरात असलेले बेसिक मसाले मी ॲड केलेले आहे. फक्त किचन किंग मसाला तो एक्स्ट्रा टाकलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला हिरव्या मिरचीची करायची असेल ना, तर जेव्हा आपण लसूण टाकली त्यानंतर तुम्ही हिरवी मिरचीची पेस्ट टाकून हिरवी मिरचीची पेस्ट किंवा हिरवी मिरची बारीक चिरून ह्याच्यामध्ये टाकू शकता. ही भाजी ना या पावडर मसाल्यामध्ये खूप छान लागते, म्हणून मी हे पावडर मसाले ॲड केलेले आहे. हिरवी मिरची मी टाकलेली नाही आहे. आता पुन्हा आपण झाकण ठेवूया. आता मी परत झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवून छान व्यवस्थित मसाले आपण जे ॲड केले आहेत ना, ते मसाले छान व्यवस्थित शिजेपर्यंत 2 मिनिट आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे. परत आपण झाकण काढूया. हे बघा, भाजी छान अशी आपली शिजलेली आहे. आता कोथिंबीर टाकली आहे मी आणि हे मी ह्याच्यामध्ये ओलं खोबरं आहे किसून ठेवलेलं आहे, ते मी घेते आहे. ओलं खोबरं ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की ॲड करा, खूप छान लागते. आणि या भाजीमध्ये फक्त चिमूटभर साखर ॲड करायची आहे, जास्त नाही. पाव चमचा किंवा एवढी चिमूटभर साखर ॲड करायची. खूपच छान टेस्ट लागते. आता आपली भाजी छान शिजलेली आहे. मी गॅस बंद करते आहे. तर हे बघा फ्रेंड्स, मस्त गरमागरम अशी आपली छान वाफेवरची फरसबीची सुकी भाजी तयार झालेली आहे. खूपच छान लागते खायला. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि ही टिफिन रेसिपी आहे, तुम्ही टिफिनमध्ये पण ही भाजी देऊ शकता. फरसबीची सुकी सब्जी नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली ना, तर प्लीज नुकताच रेसिपीजचा लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्यानी मी जी पण काही छान छान सुंदर हेल्दी रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड करते ना, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला मग फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.